नमस्कार, मी डॉक्टर अर्चना थोरात। कायदा फायद्याचा हे नवं सदर घेऊन मी आता आपल्या भेटीला येणार आहे। काही महत्त्वाच्या कायद्यांविषयक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवावी आणि भारताचे सुजाण नागरिक म्हणून आपल्या देशाने आपल्यासाठी निर्माण केलेले कायदे माहीत व्हावेत, हा या पाठीमागचा हेतू। भारतीय स्वातंत्र्याला 78 वर्ष पूर्ण झाल्यानंतर भारत सरकारनं ब्रिटिश शासनानं निर्माण केलेले 3 कायदे नावासह मागच्या वर्षी बदलले। इंग्रजांनी जे कायदे निर्माण केलेले होते ते केवळ स्वतःच्या सत्ता संरक्षणासाठी आणि सत्ता वाढवण्यासाठी निर्माण केलेले होते। त्यामुळे त्या कायद्यांमध्ये गुन्हेगारी रोखण्यासंदर्भात काहीही व्यापक भूमिका घेण्यात आलेली नव्हती, व्यापक पावलं उचलण्यात आलेली नव्हती। त्याचबरोबर कायद्यांची नावं बदलणं आणि कायद्याच्या कलमांमध्ये बदल करणं या पाठीमागे देशातील गुलामगिरीची बीज नष्ट करण्याची भूमिका भारत सरकारने म्हणजेच केंद्र सरकारने जाहीर केलेली होती। आणि ब्रिटिश शासनाने निर्माण केलेले कायदे बदलत्या भारतासाठी आता फारसे उपयुक्त ठरत नाहीत, अशी भूमिकाही केंद्र सरकारने घेतली आणि 3 महत्त्वाच्या कायद्यांमध्ये नावासह बदल केलेले दिसून आले। आता जुने कायदे बदलण्याची आवश्यकता होती का, किंवा जुन्या कायद्यांमध्ये नेमक्या काय त्रुटी होत्या, या संबंधी आपण चर्चा करणार आहोत। नव्या कायद्यांची नावं काय ठेवण्यात आलेली आहेत, त्याचबरोबरीने नव्या कायद्यांमध्ये जुन्या कायद्याच्या तुलनेने नेमके काय बदल करण्यात आलेले आहेत, या अनुषंगाने आज आपण चर्चा करत आहोत। पण जेव्हा मागच्या कायद्यांमध्ये काय त्रुटी होत्या या संबंधाने विचार केला जातो, त्यावेळी प्रामुख्याने या 3ही कायद्यांच्या माध्यमातून देशातील न्याय प्रक्रियेवर खूप मोठा ताण पडत होता, ही गोष्ट आपण मान्य केली पाहिजे। त्यामुळे साहजिकच लोकांना न्याय मिळायला उशीर होत होता। आर्थिकदृष्ट्या मागास असणारे, गरीब असणारे जे लोक होते त्यांना कायद्याच्या माध्यमातून न्याय मिळण्यास उशीर होत होता। कैद्यांची जी संख्या होती तुरुंगातील ती दिवसेंदिवस वाढत चाललेली होती। न्याय मिळण्यास होणारा विलंब आणि प्रलंबित खटले या दोन्हीच्या माध्यमातून न्याय प्रक्रिया थोडीशी क्लिष्ट आणि त्याचबरोबर ताठर होऊन बसलेली होती आणि कैद्यांची जी संख्या होती तुरुंगांमधली ती सतत वाढत राहिल्याने तुरुंग कैद्यांनी भरून गेलेले होते। ब्रिटिश सरकारने वापरलेले काही शब्द आपण जसेच्या तसे स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतरही वापरत होतो। उदाहरणच द्यायचं झालं तर कोलोनियल, प्रोव्हिन्शियल ऍक्ट, युनायटेड किंगडम, आयर्लंड, कॉमनवेल्थ, लंडन गॅझेट, पार्लिमेंट हे जे शब्द ब्रिटिश सरकारने दिलेले होते ते बदलणं सरकारला आवश्यक वाटत होतं। 1860 साली लॉर्ड मेकॉले यांच्या नेतृत्वाखाली भारतीय दंडविधान म्हणजेच इंडियन पिनल कोडची निर्मिती करण्यात आलेली होती आणि तोच इंडियन पिनल कोड आपण काही सुधारणांसह म्हणजे अमेंडमेंटसह वापरत होतो। 1872 सालचा भारतीय साक्षी पुरावा कायदा जो होता त्यामध्ये बदललेल्या जगानुसार, माहिती तंत्रज्ञानाच्या युगानुसार काही बदल करणं अपेक्षित होतं। 1973 सालच्या फौजदारी प्रक्रिया संहितेमध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीनुसार काही बदल करण्याची गरज आहे, या गोष्टीची जाणीव सतत होताना दिसत होती आणि म्हणूनच सरकारने या 3ही कायद्यांची नावं आणि त्या कायद्यांमधील त्रुटी लक्षात घेऊन नवे बदल घडवून आणण्यासाठी काही तरतुदीही या नव्या कायद्यांच्या माध्यमातून समोर आणण्याचा प्रयत्न केला। IPC म्हणजेच भारतीय दंडविधान 1860, CRPC म्हणजेच फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 आणि इंडियन एव्हिडन्स ऍक्ट म्हणजेच भारतीय साक्षी पुरावा अधिनियम 1872 या कायद्यांना बदलून आता भारतीय न्याय संहिता, ज्याला BNS असं म्हटलं जाईल,
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता म्हणजेच BNSS आणि भारतीय साक्ष अधिनियम म्हणजेच BSA असे बदल करण्यात आले. 1 जुलै 2024 पासून हे कायदे संपूर्ण भारतासाठी लागू करण्यात आले. आता या कायद्यांमध्ये नेमकं काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. भारतीय दंडविधानमध्ये आधीच्या कायद्यामध्ये 511 कलम होती. नवीन भारतीय न्याय संहिता 356 कलमांमध्ये बसवण्यात आलेली आहे. 175 कलमांमध्ये बदल केलेला असून 8 नवीन कलमे त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत आणि 22 कलम काढून टाकण्यात आलेली दिसून येत आहेत. ज्यामध्ये राजद्रोहाचं जे कलम आधीच्या कायद्यामध्ये होतं, IPC मध्ये होतं, ते आता या भारतीय न्याय संहितेमध्ये म्हणजेच BNS मध्ये काढून टाकण्यात आलेलं दिसून येतं. फौजदारी प्रक्रिया संहितेमध्ये म्हणजेच CRPC जे त्याचं आधीचं नाव होतं त्यामध्ये 478 कलम होती. नव्या भारतीय नागरिक सुरक्षा संहितेमध्ये फक्त 531 कलमे असणार आहेत, निर्माण करण्यात आलेली आहेत. 160 कलमांमध्ये कायदे मंडळाने बदल केलेला असून 9 नवीन कलमे त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत, तर 9 कलमांना नव्या कायद्यात समाविष्ट न करता आधीच्या कायद्यांमध्ये असणारी कलम वगळण्यात आलेली दिसून येतात. भारतीय साक्षी पुरावा अधिनियम मध्ये 170 कलम होती. म्हणजे जो एव्हिडन्स ऍक्ट होता पूर्वीचा त्याच्यामध्ये 170 कलम होती. नव्या भारतीय साक्ष अधिनियम कायद्यामध्ये 170च कलम आहेत आणि यातील 23 कलमांना बदलण्यात आलेलं असून एका नव्या कलमाचा समावेश करण्यात आलेला आहे आणि जुनी जी कलम आहेत ती 5 कलम हटवण्यात आलेली आहेत. शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये अशी एक म्हण आपण नेहमीच ऐकत असतो. सरकारी काम आणि 6 महिने थांब या म्हणी न्यायव्यवस्थेत सुद्धा आपल्याला दिसून येतात आणि आयुष्यातली महत्वाची वर्ष न्याय मिळवण्यासाठी खर्ची पाडावी लागतात हे बऱ्याच जणांनी अनुभवलेलं आहे. त्यामुळे कोर्टात जाण्याकडे लोकांचा कल कमी असतो. पण आता माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये नव्या कायद्यांच्या माध्यमातून न्याय प्रक्रिया सुलभ करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला दिसून येतो. भारतीय साक्ष अधिनियम ज्याला BSA असं म्हटलं जाणार आहे, तर भारतीय साक्ष अधिनियम 2023 अंतर्गत माहिती तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे जाणीवपूर्वक काही गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे. ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल रेकॉर्ड, ईमेल, कॉम्प्युटर, दस्तावेज, स्मार्टफोन, लॅपटॉप, सर्व्हर, वेबसाईट, लोकेशन सर्च, डिजिटल मेल, मेसेजेस अशा अनेक गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे. न्याय प्रक्रियेमध्ये यापुढे या सर्व गोष्टी पुरावा म्हणून वापरण्यात येतील. न्याय प्रक्रियेमध्ये जो विलंब होत होता तो कमी करण्याचा प्रयत्न नव्या कायद्यातील बदलांमुळे शक्य होऊ शकेल असं प्रामाणिकपणाने वाटतं. साक्षीदारांच्या संरक्षणाची तरतूद या नव्या कायद्याच्या माध्यमातून करण्यात आलेली असून कागदपत्रांप्रमाणे इलेक्ट्रॉनिक पुराव्यांना न्यायालयात वैधता प्राप्त करून देण्यात यावी यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आलेले आहेत. ईमेल, मोबाईल, इंटरनेट इत्यादीवरून मिळालेल्या पुराव्यांचा समावेश आता न्यायालयामध्ये वैध स्वरूपात मानला जाणार आहे. म्हणजे असे सगळे साक्षी पुरावे हे न्यायालयाच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाणार आहेत. तर भारतीय साक्ष अधिनियमामध्ये या सगळ्या गोष्टींचा समावेश जो आधीच्या संहितेमध्ये नव्हता तो करण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे. भारतीय न्याय संहिता म्हणजेच BNS भारतीय न्याय संहितेमध्ये पूर्वीच्या बलात्काराच्या केस संदर्भामध्ये
375 आणि 376 अशा 2 कलमांचा प्रामुख्याने वापर केला जात होता. आता नव्या भारतीय न्याय संहितेमध्ये कलम 63 अंतर्गत बलात्कारासंदर्भातील गुन्ह्याचा समावेश आहे. सामूहिक बलात्कारासाठी कलम 70, हत्येसाठी कलम 302 ऐवजी 101 कलम नव्या कायद्यात समाविष्ट आहे. 21 नव्या गुन्ह्यांचा समावेश नव्या कायद्यामध्ये केला गेलाय. मॉब लिंचिंग म्हणजेच जमावाकडून केल्या जाणाऱ्या हत्येचा समावेश सुद्धा या नव्या कायद्यामध्ये करण्यात आलेला असून याविषयी नवीन कायदाही निर्माण करण्यात शासनाने प्रयत्न केलेला आहे. भारतीय न्याय संहितेत 41 गुन्ह्यांच्या शिक्षेत वाढ करण्यात आलेली दिसून येते. 82 गुन्ह्यांमध्ये दंडाच्या रकमेमध्ये सुद्धा शासनाने वाढ केलेली दिसून आलेली आहे. राजद्रोहाचा कायदा भारतीय न्याय संहितेतून काढून टाकण्यात आलेला आहे. तिसरा कायदा जो आहे त्याचं नाव आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, ज्याला BNSS असं म्हटलं जाणार आहे. कोणताही नागरिक गुन्ह्याच्या संदर्भात कुठंही शून्य FIR दाखल करू शकेल. FIR दाखल केल्यापासून 15 दिवसांच्या आत तो जिथं राहत असेल किंवा जिथं त्याचं अधिकार क्षेत्र असेल तिथं ती केस पाठवून दिली जाईल. एखाद्या पोलीस अधिकारी किंवा सरकारी अधिकाऱ्यावर खटला दाखल करायचा असेल तर तशी परवानगी संबंधित प्राधिकरणाकडून 120 दिवसांच्या आत घ्यावी लागेल. जर 120 दिवसांपर्यंत मंजुरी मिळाली नाही तर त्या प्राधिकरणाला खटला दाखल करणे मंजूर आहे असे समजण्यात येईल. असे अधिकार भारतीय नागरिक सुरक्षा संहितेमध्ये करण्यात आलेली आहे, तरतूद करण्यात आलेली आहे. भारतीय नागरी संरक्षण संहितेच्या 417 कलमांमध्ये कोणत्या गोष्टींसाठी उच्च न्यायालयात अपील करता येणार नाही या संदर्भातही नोंद करण्यात आलेली दिसून येते, ज्यामध्ये न्यायालयाने एखाद्या व्यक्तीला 3 महिने किंवा त्यापेक्षा कमी तुरुंगवासाची शिक्षा दिलेली असेल किंवा 3000 रुपयांचा दंड अशा दोन्ही शिक्षा ठोठावलेल्या असतील तर त्याला उच्च न्यायालयात आव्हान देता येणार नाही असं नमूद करण्यात आलेलं दिसून येतं. जुन्या कायद्यामध्ये 6 महिने ही जी अट होती ती आता 3 महिने इतकी कमी करण्यात आलेली दिसून येते. आता नव्या कायद्यांमधील तरतुदी आपण जाणून घेत आहोत. त्यातील महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या सांगण्याचा मी प्रयत्न आपल्याला करत आहे. FIR दाखल केल्यानंतर म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट दाखल केल्यानंतर 90 दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करावं लागेल. कोर्टाला आरोपपत्र दाखल केल्यानंतर 60 दिवसांच्या आत आरोप निश्चित करावे लागतील. खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत निकाल द्यावा लागेल. निकालाची प्रत 7 दिवसात द्यावी लागेल. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना लेखी कळवावं लागेल. ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही स्वरूपात सर्व माहिती उपलब्ध करून द्यावी लागेल. महिला हवालदाराच्या समोरच पीडित महिलेचा जबाब नोंदवून घेतला जाईल. केस दाखल करत असताना FIR, केस डायरी, चार्जशीट म्हणजेच आरोपपत्र, जजमेंट म्हणजेच निर्णय हे डिजिटल स्वरूपात दिले जाणार आहेत. समन्स जारी करणं, एखाद्या विरुद्ध वॉरंट काढणं, तक्रारकर्त्याचा आणि साक्षीदाराचा जबाब खटल्यामध्ये आणि तपासामध्ये ज्या साक्षी दिल्या जाणार आहेत त्यांचं रेकॉर्डिंग करणं महत्त्वाचं ठरणार आहे. पोलीस स्टेशन आणि न्यायालय या दोघांना जोडण्यासाठी सर्व खटल्यांचं एकाच रजिस्टरच्या माध्यमातून ईमेल ॲड्रेसच्या स्वरूपामध्ये ते रेकॉर्ड मेंटेन करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, ज्यामध्ये ईमेल ॲड्रेस, फोन नंबर आणि त्या केसच्या संदर्भात असणाऱ्या
सर्व गोष्टींची नोंद करण्यात येईल. बलात्कार पीडितेचा जबाब महिला पोलीस अधिकारी त्याचबरोबर पीडित व्यक्तीचे पालक किंवा नातेवाईकांच्या उपस्थितीतच नोंदवला जाईल आणि वैद्यकीय अहवाल 7 दिवसात पूर्ण करणं बंधनकारक अनिवार्य करण्यात आलेलं आहे. अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्यास मृत्यूदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा नव्या कायद्याच्या अनुसार होऊ शकते. महिला आणि बालकांविरुद्ध काही नव्या गोष्टी नव्या कायद्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या असून लहान मुलांची खरेदी विक्री हा गंभीर गुन्हा ठरवण्यात आलेला आहे आणि त्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद नव्या कायद्यामध्ये करण्यात आली आहे. लग्नाचं खोटं आश्वासन देऊन दिशाभूल केलेली असेल आणि त्या महिलेला सोडून दिलेलं असेल तर नव्या कायद्यानुसार अशा व्यक्तीला शिक्षा होऊ शकते. पोलीस स्टेशनमधून FIR, पोलीस अहवाल, आरोपपत्र स्टेटमेंट, कबुली जबाब आणि इतर कागदपत्रांच्या ज्या प्रती आरोपी किंवा पीडित दोघांनाही आवश्यक असतात त्या 14 दिवसांच्या आत मिळवण्याचा अधिकार नव्या कायद्यानुसार आपल्या सगळ्यांना प्राप्त झालेला दिसून येतो. एखाद्या गुन्ह्याची नोंद करण्यासाठी पोलीस स्टेशनला जावं लागतं, पण नव्या माहिती तंत्रज्ञान युगामध्ये इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशनच्या माध्यमातून घटनांची नोंद सुद्धा केली जाईल. लिंग या शब्दाच्या व्याख्येत आता बदल करण्यात आलेला असून आता ट्रान्सजेंडर लोकांचाही या संकल्पनेत समावेश असून सामाजिक समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी हा बदल करण्यात आलेला दिसून येतो. खटल्या संदर्भामध्ये साक्षीदारांचे जबाब व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नोंदवले जाऊ शकतात. 2017 पर्यंत खरं तर संगणकीकृत न्यायालय करण्याकडे शासनाचा कल होता, त्यामुळे जास्तीत जास्त न्यायालय संगणकीकृत करण्याकडे शासन स्वतः लक्ष देईल आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतील असं नव्या कायद्यात म्हटलेलं आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये या तीनही कायद्यांच्या माध्यमातून केंद्र सरकारनं अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल उचललेलं आहे. वकील, न्यायाधीश यांच्या समोर नव्या कायद्याच्या निमित्ताने काही दिवस गोंधळलेली अवस्था निर्माण होऊ शकेल, पण काळ जसजसा पुढे जाईल तसा या कायद्यांप्रती असणारा मतप्रवाह बदलत जाईल. येणाऱ्या नव्या संकटांनी या कायद्यामध्ये काही बदल करावे लागतील, जे वेळोवेळी सरकार कायदे मंडळामार्फत करतीलच. कायद्यांचा अर्थ लावण्याचं महत्त्वपूर्ण काम न्यायालयांच्या माध्यमातून निश्चितपणाने पार पाडलं जाईल. सध्या मात्र या कायद्यांच्या तरतुदी लोकांपर्यंत पोहोचवणं, सामाजिक परिस्थिती सुधारण्यासाठी या कायद्यातील बदलांचा जो परिणाम आहे तो भविष्य काळामध्ये कसा होणार आहे या संदर्भात जनजागृती करणं महत्त्वाचं ठरणार आहे. कायदा फायद्याचाच असतो, पण कायद्याकडे आपण दुर्लक्ष केलं तर कायदा आपल्याकडे दुर्लक्ष करत नाही, ही गोष्ट आपण मात्र लक्षात ठेवली पाहिजे. त्यामुळे कायदा फायद्याचा या सदराचा आपल्याला आपलेच कायदे जाणून घेण्यासाठी निश्चितपणानं उपयोग होऊ शकेल असा आशावाद व्यक्त करते आणि पुन्हा आपण भेटणार आहोतच नवीन कायद्यासोबत. तोपर्यंत नमस्कार.